नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला जॉर्ज स्टीव्हन्स दिग्दर्शित पेनी सेरेंडे ह्या चित्रपटाची कथा सांगणार आहे। जॉर्ज स्टीव्हन्स हे हॉलिवूडच्या सुवर्ण काळातील दिग्दर्शक असून त्यांनी भावनापूर्ण आणि प्रभावी कथा असलेले विविध चित्रपट बनवले। पेनी सेरेंडे म्हणजे लहान आणि साध्या आठवणींमधून उलगडणारी एक भावनिक जीवनकथा। या कथेत प्रत्येक गाणं एक वेगळी आठवण जागवते। या आठवणी दिसायला जरी लहान पेनी सारख्या असल्या तरी त्यांची किंमत फार मोठी असते। त्या सगळ्या आठवणी एकत्र येऊन जणू जीवनाचंच एक सुरेल सेरेंडे तयार करतात। म्हणजेच पेनी सेरेंडे हे छोट्या आठवणींनी विणलेलं मनाला स्पर्श करणारं भावनिक गीत आहे। ही कथा आहे जुलिया आणि रॉजर या दाम्पत्याची। एके दिवशी जुलिया खूप निराश अवस्थेत जुन्या ग्रामोफोनवर गाणी ऐकायला सुरुवात करते। प्रत्येक गाणं तिला तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या आठवणींकडे घेऊन जातं आणि तिथूनच त्यांच्या नात्याची कथा उलगडत जाते। जुलिया आणि रॉजर यांची भेट प्रेमात बदलते आणि ते लग्न करतात। सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप आनंदात जात असतं। जुलिया गर्भवती होते, पण एका भूकंपाच्या दुर्घटनेत तिचं बाळ जन्मण्यापूर्वीच मृत्युमुखी पडतं। हा प्रसंग त्यांच्या आयुष्यात खूप मोठा धक्का ठरतो। दुःखातून सावरत ती एक लहान मुलगी ट्रिनाला दत्तक घेतात। तिच्यामुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत येतो। रॉजरचा व्यवसाय अयशस्वी होतो आणि त्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे कोर्टाचा निर्णय बदलतो आणि ट्रिनाला त्यांच्यापासून दूर करणार असतात। जुलिया खूप खचते। शेवटी रॉजर कोर्टात भावनिक भाषण देतो। त्यात तो आपल्या प्रेमाची, कुटुंबाच्या महत्त्वाची आणि त्या मुलीबद्दलच्या जिव्हाळ्याची प्रामाणिक मांडणी करतो। त्याच्या या भावनिक अपिलामुळे न्यायालय त्याच्याच बाजूने निर्णय देतो आणि ट्रिना पुन्हा त्यांच्याकडे परत येते। या चित्रपटाची संपूर्ण रचना गाण्यांमधून उलगडणाऱ्या आठवणींवर आधारित आहे। प्रत्येक रेकॉर्ड एक वेगळी आठवण जिवंत करतं। आनंद, दुःख आणि आशा या सगळ्या भावना त्या सुरांमधून प्रकट होतात। त्यामुळे छोट्या गोष्टींनाही आयुष्यात किती मोठं स्थान असतं हे जाणवतं। जुलिया आणि रॉजर यांचं नातं परीकथेसारखं परिपूर्ण नसून पूर्णपणे वास्तववादी आहे। आर्थिक अडचणी, वैयक्तिक दुःख आणि नात्यातील ताण यांचा सामना करतानाही त्यांचं प्रेम टिकून राहतं। हेच चित्रपटाचं खरं बळ आहे। स्वतःचं बाळ गमावणं, दत्तक मुलीवर मनापासून प्रेम करणं आणि पुन्हा तिच्यापासून दूर होणं हे सगळे प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी आहेत आणि ते दाखवतात की आईवडिलांचं प्रेम केवळ रक्ताच्या नात्यावर अवलंबून नसतं। जुलियाचं पात्र विशेष प्रभावी आहे। ती दुःखाने कोसळते, पण शेवटी पुन्हा आशा शोधते आणि याच माध्यमातून चित्रपट सांगतो की आयुष्यात किती अंधार असला तरी आशेचा एक किरण नेहमीच असतो। क्लायमॅक्समध्ये विशेषतः रॉजरचं कोर्टमधील भाषण हा चित्रपटाचा भावनिक शिखरबिंदू आहे, जिथे प्रेम, जबाबदारी आणि कुटुंबाचं खरं महत्त्व व्यक्त होतं। कॅरी ग्रँट यांनी रॉजर ॲडम्सच्या भूमिकेत आनंदी नवविवाहितापासून दुःखी पित्यापर्यंतचा प्रवास अत्यंत सुंदरपणे साकारला आहे। दत्तक मुलीसाठी केलेली त्यांची साधी पण प्रभावी विनंती त्यांना अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवून देणारी ठरली आणि आजही ती प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते। इर्ने ड्यून यांनी जुलीच्या वेदना, तुटलेपण आणि आशा अत्यंत सूक्ष्म अभिनयातून जिवंत केल्या आहेत। दोघांचं नातं संकटात तळमळत असलं तरी त्यांच्या प्रेमाची ताकद टिकून राहते। यातून चित्रपट प्रेम, दुःख आणि नात्यांच्या खऱ्या अर्थाची जाणीव करून देतो। पेनी सेरेंडे हा केवळ प्रेमकथा नसून आठवणी, दुःख, संघर्ष आणि आशा याचं सुंदर मिश्रण आहे। हा चित्रपट आपल्याला शिकवतो की आयुष्य परिपूर्ण नसतं, पण छोट्या आठवणी आणि नात्याची ऊब हाच खऱ्या आनंदाचा आधार असतो। अशा आणखी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे। नमस्कार।